आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समधल्या ऐतिहासिक मार्सेली शहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत. मुंबईत जीबीएसच्या एका रुग्णाचा मृत्यू. राज्यात आत्तापर्यंत 8 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 14.69% वाढ. आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये राज्यातल्या 3 जोड्यांची दमदार कामगिरी. पदकतालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. फ्रान्समधल्या ऐतिहासिक मार्सेली शहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज जंगी स्वागत झालं. त्यांच्या स्वागतासाठी तिथला भारतीय समुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांना मजारग्यूज युद्धस्मशानभूमीत श्रद्धांजली अर्पण केली. तिथल्या पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय उभय देशांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिॲक्टर प्रकल्पाला प्रधानमंत्री भेट देतील. मार्सेली शहराबरोबर भारताचे ऐतिहासिक संबंध असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. फ्रान्सचा दौरा आटोपून प्रधानमंत्री बुधवारी 2 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांची काल भेट घेतली. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भारतासाठी उपलब्ध होणाऱ्या संधी आणि डिजिटल परिवर्तन याबद्दल आपली चर्चा झाली असं पिचई यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. नवीन प्राप्तिकर विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. गेली 6 दशकं चालत आलेल्या प्राप्तिकर कायद्याची जागा हे विधेयक घेईल. विधेयकात 536 कलमं असून 23 प्रकरणं आहेत. कर आकारणीचे वेगळे स्तर, कर आकारणी वर्ष आणि कर तपासणी वर्ष या संकल्पनांमध्ये बदल इत्यादी कर प्रशासनविषयक बदलांचा या विधेयकात समावेश आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं हे विधेयक तयार करण्यासाठी एक अंतर्गत समिती स्थापन केली होती. या समितीकडे सुमारे 6,500 सूचना आणि हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या नियुक्तीविरोधात दाखल याचिकांवर 19 फेब्रुवारी रोजी सुनावणी घ्यायचं सर्वोच्च न्यायालयानं आज निश्चित केलं आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार असून त्यानंतर सरकार नव्या मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करू शकतं असं वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर या प्रकरणाची सुनावणी 19 फेब्रुवारीला केली जाईल असं न्यायालयानं सांगितलं. जीबीएस अर्थात गुइलन बॅरे सिंड्रोममुळे मुंबईत काल एका रुग्णाचा मृत्यू झाला. या आजारानं मुंबईत झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. जीबीएसमुळे राज्यात मृत्यू झालेल्यांची संख्या आता 8 झाली आहे. मुंबईत निधन झालेला हा रुग्ण 23 जानेवारी रोजी नायर रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या 16 दिवसांआधी तो पुण्याला जाऊन आला होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. जीबीएसग्रस्त आणखी एका 16 वर्षांच्या मुलीवरही नायर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती बृहन्मुंबई पालिकेनं पत्रकात दिली आहे. दरम्यान पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या आता 197 वर पोहोचली आहे. पुण्यात शिवाजीनगर इथल्या बसस्थानकाची पुनर्बांधणी शहराच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर हे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करणं गरजेचं असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलं. याबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हे काम पूर्ण करण्यासाठी महामेट्रो आणि राज्य परिवहन महामंडळानं समन्वयानं काम करावं अशा सूचनाही पवार यांनी दिल्या. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात समाजमाध्यमातून आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राजकारण महाराष्ट्राचं या फेसबुक पेजवरून रुपाली चाकणकर यांच्याविरोधात जाणीवपूर्वक आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करण्यात येत होत्या. या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. भंडारा जिल्ह्यात सफरचंदाची शेती करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. उष्ण हवामानातही सफरचंदाचं उत्पादन सिरसोली इथल्या शेतकऱ्यांना दाखवलं आहे. याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून. भंडारा जिल्हा हा भात पिकांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. आधुनिक शेती करण्यास बोटावर मोजण्या एवढे शेतकरी जिल्ह्यात आहेत. मात्र शेतीमध्ये वेगळं काही करण्याचं धाडस सर्व शेतकरी करत नाही. पण सिरसोली येथील बाबू कस्तुरे या शेतकऱ्यांनी धाडस केलं. त्यांच्या डोक्यामध्ये नेहमीच वेगवेगळ्या कल्पना यायच्या. जिल्ह्यात होत नाही ते आपण केलं पाहिजे अशी धारणा त्यांनी तयार केली होती. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा युट्यूबच्या माध्यमातून उष्ण वातावरणामध्ये सफरचंद कसं तयार होईल हे पाहिलं. त्याच्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेश इथं जाऊन 400 सफरचंदाची झाडे खरेदी करून आणली. त्या झाडांची लागवड देखील केली. मात्र रानडुकरांच्या हैदासामुळे काही झाडं ही नष्ट झाली. आता सध्या त्यांच्याकडे 175 सफरचंदाची झाडं आहेत. त्यांना 3 वर्ष पूर्ण झाली असून आता सफरचंद यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतीमध्ये नवीन काहीतरी करणाऱ्या बाबू कस्तुरे या शेतकऱ्यांना आता उत्पादन मिळायला सुरुवात झालेली आहे. प्रवीण तांडेकर, PTC, भंडारा. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 14.69% वाढ झाल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. चालू आर्थिक वर्षात 17,78,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलित झाला आहे. वैयक्तिक प्राप्तिकर संकलनातही वाढ झाली असून यंदा 9,47,000 कोटी रुपये संकलन झालं आहे. 7,78,000 कोटी रुपये कॉर्पोरेट कर जमा झाला आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी मोफत वस्तू द्यायच्या घोषणा करण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र नापसंती व्यक्त केली. मोफत वस्तूंची सवय लागली तर लोक काम करणार नाहीत असं न्यायालयानं म्हटलं आहे. नागरी भागात बेघर लोकांच्या निवाऱ्याच्या हक्कासंदर्भात न्यायमूर्ती B.R. गवई आणि ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू असताना न्यायालयानं ही टिप्पणी केली. निवारा देण्याचा हेतू चांगला आहे, मात्र त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं जास्त योग्य होणार नाही का, असा प्रश्न न्यायालयानं सरकारला यावेळी विचारला. राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल खुराना यांना पदावरून हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. खुराना यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती दीपांकर दत्त आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या पीठानं हा आदेश दिला आहे. डॉक्टर खुराना यांनी एका आठवड्याच्या आत कोणताही धोरणात्मक निर्णय न घेता पदावरून पायउतार व्हावं असं न्यायालयानं सांगितलं आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातली आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला परदेशी जाण्याची परवानगी नाकारण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. या प्रकरणाची सुनावणी 1 वर्षाच्या आत पूर्ण करायचे निर्देशही न्यायमूर्ती M.M. सुंदरेश आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या पीठानं सत्र न्यायालयाला दिले. विशेष न्यायालयानं 19 जुलै रोजी इंद्राणी मुखर्जीला परदेशी जाण्याची परवानगी दिली होती. CBIनं याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि न्यायालयानं ही परवानगी रद्द केली. त्याविरोधात इंद्राणी मुखर्जीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या 3 जोड्यांनी आपापले सामने जिंकून दमदार कामगिरी केली आहे. काश मोदी आणि तनिषा कोटेचा यांनी पश्चिम बंगालच्या रोनित भंजा आणि सुत्रिता मुखर्जी यांचा 11-3, 11-8 आणि 11-4 असा 3 सेट्समध्ये पराभव केला. दुसऱ्या सामन्यात अल्बुकर्क रेगन आणि स्वस्तिका घोष या जोडीनं पश्चिम बंगालच्या आकाश पाल आणि पोयममती बैसिया यांच्याविरुद्ध 5 पैकी 2 सेट्स जिंकले. तर चिन्मय सोमय्या आणि रीत ऋषाने 11-4 आणि 11-7 अशा 2 सेटमध्ये तामिळनाडूच्या साथियान ज्ञानशेखरन आणि सेलेना दीप्ती सेल्वाकुमार यांना हरवलं. मल्लखांब स्पर्धेत सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघानं रौप्य पदक पटकावलं आहे. पदकतालिकेत 42 सुवर्णपदकं मिळवून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2025मध्ये भारतानं आज चीनमधल्या किंगदाओ इथं मकाऊवर 5-0 असा विजय मिळवला. भारताच्या सतीशकुमार करुणाकरण आणि आद्य वारियथ या मिश्र दुहेरी जोडीनं पहिल्या सामन्यात इओक चोंग लिओंग आणि वेंग ची एनजी या जोडीवर 21-10, 21-9 असा विजय मिळवला. त्यानंतर पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं चीनच्या पांग फोंग पुईवर 21-16, 21-12 असा विजय मिळवला. तर महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोड हिनं हाओ वाई चानवर 21-15, 21-9 असा विजय मिळवत बरोबरी साधली. भारत आणि इंग्लंड दरम्यान मर्यादित षटकांचा एकदिवसीय मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी मैदानावर होत आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा सलामीसाठी उतरले. रोहित शर्मा अवघी 1 धाव काढून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला विराट कोहली 52 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 21 षटकात 2 बाद 134 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समधल्या ऐतिहासिक मार्सेली शहरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत. मुंबईत GVSच्या एका रुग्णाचा मृत्यू. राज्यात आत्तापर्यंत 8 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 14.69% वाढ. आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये राज्यातल्या 3 जोड्यांची दमदार कामगिरी. पदकतालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार.